नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनामध्ये असे काही क्षण येतात जे आपल्यासाठी निर्णायक असतात. जसे की शिक्षण, नोकरी, विवाह, स्थलांतर, व्यवसाय किंवा कोणत्याही प्रकारचा मोठा निर्णय. यावेळेस मन साशंक असते, विचार गुंतलेले असतात आणि अनेक पर्याय समोर येतात. अशा वेळेला जर कोणी मार्ग दाखवेल, योग्य दिशा देईल आणि आपल्या पाठीशी ठाम उभे राहील असे वाटत असेल तर तो आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. महाराजांचे स्मरण म्हणजे केवळ त्यांच्या नावाचा जप करणे नाही, तर तो एक आंतरिक संवाद आहे. श्री स्वामी समर्थ असे म्हणताना आपण आपल्या अडचणी स्वामींसमोर मांडतो, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो आणि त्यांनी दाखवलेला मार्ग स्वीकारतो. याचे गुण असे आहे की जेव्हा आपण मनपूर्वक त्यांचे स्मरण करतो तेव्हा आपले मन शांत होते, विचार स्पष्ट होतात आणि निर्णय घेण्याचे बळ प्राप्त होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की एखादा मोठा निर्णय घेताना स्वामींचे स्मरण का महत्त्वाचे आहे. एखादा मोठा निर्णय घेण्याच्या वेळेस आपले मन भरकटलेले असते. एकाच वेळेला अनेक शक्यतांचा विचार चालू असतो. काही गोष्टींचा भविष्यकाळ अज्ञात असतो. आपण चुकीचा निर्णय घेऊन सर्व बिघडवू का ही भीती वाटत असते. कधी स्वतःवर विश्वास राहत नाही. या सगळ्या अवस्थेमध्ये स्वामींचे स्मरण म्हणजे प्रकाशाचा एक किरण आहे जो आपल्याला योग्य दिशा दाखवतो. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी जर स्वामींचे स्मरण केले तर आपल्या निर्णय क्षमतेवर काय प्रभाव पडतो. कोणताही निर्णय घेण्याआधी आपण जेव्हा स्वामींचे स्मरण करतो तेव्हा मनातला गोंधळ कमी होतो, आपले मन शांत होते आणि शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकते. आपले अंतर्मन जागृत होते. स्वामींचे स्मरण अंतःप्रेरणा वाढवते. अनेकदा योग्य उत्तर हे मनातूनच येते. हे स्वामींचे कृपामय मार्गदर्शन असते. स्वामींचे नाव घेतल्यावर आपली वृत्ती अधिक जागृत होते. कोणता निर्णय चूक ठरेल हे स्वाभाविकपणे समजते. एखादा निर्णय घेताना आपल्याला असे वाटते की स्वामी आपल्या पाठीशी आहेत, त्यामुळे आपण निडरपणे पुढे जातो. आपल्या मनातली भीती निघून जाते. कोणताही मोठा निर्णय घेताना स्वामींचे स्मरण केल्यामुळे समर्पणाची भावना तयार होते. हे स्वामीराया, जो निर्णय घेतो आहे तो तुमचे स्मरण करूनच घेतो आहे, त्यामुळे त्यात यश द्यावे. अशी प्रार्थना करताना आपण स्वामींवर विश्वास ठेवल्यामुळे आपल्यातला अहंकार कमी होतो. निर्णयाचे फळ स्वीकारण्याची ताकद वाढते. स्वामींच्या कृपेने घेतलेले निर्णय फलदायी कसे ठरतात. आपण जरी आज निर्णय घेतला तरी योग्य वेळेला त्याचे फलित मिळते. हे स्वामींचे अदृश्य नियोजन असते. कोणताही निर्णय घेताना स्वामींचे स्मरण केल्यास अडचण जरी आली तरी त्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते. काही निर्णय घेतल्यावर अचानक अशी व्यक्ती किंवा एखादी संधी भेटते जी आपल्या मार्गामध्ये मदत करते. हे सर्व स्वामींच्या कृपेनेच होते. काही वेळेला आपण चुकीच्या निर्णयाच्या वाटेवर असतो आणि काहीतरी अडथळा येतो. हे अडथळेही स्वामींचे रक्षणच असते. जेव्हा पण आपण स्वामींना निर्णयाविषयी विचारतो तेव्हा ते आपल्याला उत्तर देतात. विचारांमधून, स्वप्नांतून, इतर व्यक्तींच्या बोलण्यामधून किंवा घडामोडींमधून. ते कधी ओरडून सांगत नाहीत, पण सूचक पद्धतीने संकेत नक्कीच देतात. आपल्याला फक्त श्रद्धेच्या कानाने ते ऐकायचे असतात. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी आपण काय करावे. मनोमन स्वामींचे स्मरण करा किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर घरातल्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन स्वामींकडे निर्णय घेण्याविषयी प्रार्थना करावी. शक्य तितके स्वामींचे नामस्मरण करा. हे स्वामीराया, मला योग्य निर्णय घ्यायला सद्बुद्धी द्या, अशी महाराजांकडे प्रार्थना करा. काही वेळेला उत्तर क्षणात मिळते, कधी स्वप्नात, कधी एखाद्याच्या तोंडून. आपल्या निर्णयाचा शारीरिक, मानसिक, आर्थिक परिणाम काय होईल, त्यासाठी काय पर्याय आहेत, या परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास करा. अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. ज्यांनी अशा निर्णयांमधून मार्ग काढला आहे अशा लोकांचा सल्ला घ्या. पण शेवटचा निर्णय हा स्वतःच घ्या. स्वामींच्या एखाद्या संकेतामधून मार्गदर्शन मिळते का, त्याकडे लक्ष द्या. तुम्ही एखादा निर्णय घेतला तर त्यानंतर गोंधळ नको. एकदा निर्णय घेतला की काय झाले असते जर, अशा विचारांमध्ये गुंतू नका. श्रद्धेने पुढे जा. जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामींची कृपा आहे. नम्रतेने स्वामींना साक्षी ठेवा. हे स्वामीराया, मी हे पाऊल तुमच्या साक्षीने उचलत आहे. जर चुकीचे असेल तर थांबवा, योग्य असेल तर मार्गदर्शन करा. अशा नम्र प्रार्थनेला स्वामी कधीच दुर्लक्षित करत नाहीत. स्वार्थविरहित आणि नैतिकतेवर आधारित निर्णय घ्या. फक्त स्वतःचा फायदा न पाहता इतरांवर होणारे परिणाम समजून घ्या. नैतिकतेशी तडजोड करू नका. काय होईल याचा फार विचार न करता कृतिशील राहा. परिणामांवर नाही तर प्रयत्नांवर लक्ष ठेवा. तुम्ही तुमचे कर्तव्य चोख करत असाल आणि स्वामींवर श्रद्धा असेल तर निर्णय कुठलाही असो तो योग्यच ठरेल. आता काही भक्तांना असाही अनुभव येतो की स्वामींचे स्मरण करून निर्णय घेतला तरीही नुकसान झाले. तर स्वामींची अवकृपा झाली का, याचा अर्थ काय. तर तात्पुरते नुकसान दिसत आहे पण दीर्घकालीन फायद्याचे असेल. कधीकधी आपल्याला वाटते की आपला निर्णय चुकला, आपल्याला आर्थिक नुकसान झाले, एखादे नाते तुटले, अपेक्षित यश मिळाले नाही. पण स्वामी जे घडवतात ते अंतिम फायद्यासाठीच असते. जसे की एखादे नुकसान झाले म्हणून आपण अधिक जागरूक होतो. एखादे नाते तुटले तर त्यामुळे आपण वाईट लोकांपासून वाचलो.
व्यवसायामध्ये नुकसान झाले, पण त्यातून नवीन शिकवण मिळाली जी पुढचे यश पक्के करते. काही वेळेला असेही होते की काही संकटे, नुकसान टळत नाही, कारण ते आपल्या पूर्वसंचित कर्मांचे फळ असते. पण स्वामींचे स्मरण असले की ते दुःख कमी होते, भोग लवकर संपतो आणि त्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते. काही वेळेला एखादा निर्णय चुकला आणि आपण त्यावर ठाम राहिलो तर पुढे मोठा लाभही होऊ शकतो, कारण स्वामी कधीकधी भक्तांची परीक्षाही घेतात आणि साथही देतात. परीक्षा आपल्या भक्तीची, श्रद्धेची आणि समर्पणाची असते. आपले मनोबल वाढवण्यासाठी स्वामी आपली परीक्षा घेत असतात. काही वेळेला आपला निर्णय योग्य असतो, पण वेळ अनुकूल नसते. स्वामींच्या कृपेने आपण योग्य पाऊल उचलले, पण कधी वेळ आपल्या बाजूने नव्हती, त्यामुळे नुकसान होणे हे काही काळापुरते असते. पण स्वामी आपल्याला त्या नुकसानीची भरपाई इतर मार्गाने नक्कीच देतात. काही वेळेला आपले निर्णय चुकले आणि त्यातून नुकसान झाले तरीही आपण खूप काही शिकू शकतो. संयम, सहनशीलता, काळजीपूर्वक विचार करणे, विनय आणि श्रद्धा ही शिकवण पुढे आपले संपूर्ण आयुष्य घडवते. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींवर श्रद्धा ठेवून घेतलेला निर्णय चुकीचा नसतो, तर तो अनुभवदायी असतो. त्यातून मिळणारी शिकवण आपले आयुष्य सुशोभित करते. कोणताही निर्णय घेताना स्वामींचे स्मरण केले असेल तर ते आपल्या पाठीशी असतातच, संकटामध्ये आधार देतात आणि आपले नुकसानही पुढे फायद्यामध्ये रूपांतरित करतात. एखादा निर्णय आपण स्वामींच्या स्मरणात घेतला आणि नुकसान झाले तरीही घाबरू नका, कारण हा निर्णय अंतिम फळासाठी योग्यच असतो. स्वामी आपले नुकसान पाहून गप्प बसत नाही, तर ते त्यातून काहीतरी चांगलेच निर्माण करत असतात. ते सतत बघत असतात की माझा भक्त मला दोष देतो की माझ्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही जर त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ते तुम्हाला असे काही वरदान देतील की त्या नुकसान शब्दाचा अर्थच बदलून जाईल. मोठे निर्णय हे आयुष्यामध्ये वळण आणतात. ते योग्य घेतले गेले तर जीवन सुकर होते आणि चूक झाली तर दुःख निर्माण होते. त्यामुळे अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर मानवी बुद्धीवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वामींच्या दैवी कृपेची मदत घेणे हे अधिक शहाणपणाचे ठरते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी महाराजांचा आधार घेतला, त्यांचे स्मरण केले तर आपल्या निर्णयांमध्ये आत्मविश्वास येतो, मनगटामध्ये बळ येते आणि फळ जे काही मिळेल ते सहन करण्याची ताकदही मिळते. आपला निर्णय चुकला तरीही स्वामींना दोष देऊ नये, कारण प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्यासच मिळते. स्वामी आपल्या चुका आपल्याला दाखवत असतात आणि त्यातून सुधारण्याची संधीही देतात. बरोबर निर्णय घेतला तर तो आशीर्वाद समजावा आणि चुकला तर तो शिक्षण समजून स्वीकारावा. चुकीचा निर्णय झाला तरी तो अनुभव ठरतो, कारण तो घेतानाही स्वामींचे नाव होते. निर्णय घेण्याची वेळ ही आपल्या मनाच्या चंचलतेची परीक्षा असते आणि अशा वेळेला स्वामींचे स्मरण हे आपल्या मनाला दिशा देते. जेव्हा मन गोंधळलेले असते तेव्हा श्री स्वामी समर्थ हे नाम आपल्याला स्थैर्य देते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचे केलेले स्मरण म्हणजे मार्ग, संरक्षण आणि आत्मविश्वास आहे. म्हणून मोठ्या निर्णयाआधी स्वामींना आठवणे हीच खरी तयारी असते. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजले असेल की कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी स्वामींचे स्मरण करणे का आवश्यक आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.